श्री गुरुदेव दत्त. दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये कुलदीप निकम आपले हार्दिक स्वागत करतो. दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये होणाऱ्या कुलदैवत संपूर्ण शंका निरसन परिसंवादामध्ये तुमचा उदंड प्रतिसाद जो आलेला आहे त्याच पार्श्वभूमीवरती आम्ही ह्याचा भाग 2 सुद्धा करत आहोत, जेणेकरून कुलदैवतेच्या अनुषंगाने जे काही तुमच्या जीवनामध्ये त्रास आहेत ते पूर्णपणे जावेत आणि तुमच्या घरामध्ये पूर्ण कुलदेवतेची कृपा व्हावी. तुमचे हरवलेले कुलदैवत सुद्धा तुम्हाला प्राप्त व्हावेत. अर्थात जर कुलदेवतेचा जर कुठे गावाला कोप आहे किंवा जर कुठल्या परिवाराला जर काही कुठल्या कुलदेवतेकडून जर काही त्रास आहे तोही निघून जावा, याच दृष्टिकोनातून तुमच्यासाठी आम्ही हे परिसंवादाचे भाग आणत असतो. तर कृपया करून तुम्ही कुलदेवतेच्या कृपेला अनुसरून अथवा साधनेला अनुसरून जे प्रश्न उत्तरे जे आपले या सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून आहेत यूट्यूबच्या, तर कृपया करून तुम्ही काय करा, पूर्णपणे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची पूर्ण कृपा प्राप्त होईल. ह्याच सोबत परिसंवाद सिरीजमध्ये आम्ही नामस्मरण पारायणाची सुद्धा परिसंवादाची आपली सिरीज आता आपली सुरू झालेली आहे. त्याचसोबत वास्तुबाधा म्हणजे बाधित वास्तू आणि उतारे उपाय तोडगे परिसंवादाची सुद्धा आपण आता सिरीज सुरू करत आहोत. त्याचसोबत तुमच्या अतिशय उदंड प्रतिसादाचा जो भाग आहे तो आपल्या काळी विद्या संपूर्ण शंका निरसन जो परिसंवाद आहे त्यासाठीही मिळालेला आहे, तेही आपलं तसंच सुरू राहणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही परिसंवादाच्या सिरीजच्या माध्यमातून जे काही तुम्हाला प्रश्न आहेत तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नेहमीच पाठवत जा. त्यातले उत्कृष्ट प्रश्न आहेत ते आम्ही त्याचं आम्ही अवलोकन करून त्याच्यावरती आम्ही तुम्हाला यथाशक्ती जे आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं निराकरण करून देऊच. ठीक आहे. तर ह्या परिसंवादामध्ये सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो आहे विनायकजी पाटील यांचा. ते असं म्हणतात की आम्हाला कुलदेवतेची कृपा मिळत नाही. माझ्या लग्नाला 21 वर्ष झाली. मी फक्त एकदा जाऊन आलो, परत जाणे होत नाही कारण पैसा. बरं ठीक आहे. आम्हाला आमच्या गुरुजींनी सांगितले की तुमच्यावर कुलदेवतेचा रोष आहे, तो काढण्यासाठी काय करावे, कारण आधीच्या पिढीकडून काय चुका झाल्या माहीत नाही. आमची कुलदेवता कर्नाटकातली यल्लम्मा माता आहे. तर यल्लम्मा माता कर्नाटकामध्ये म्हणजे सौंदती आहे. तर तुम्ही सगळ्यात पहिले काय करायला हवं एक लक्षात घ्या, यल्लम्मा माता म्हणजे रेणुका माता. ठीक आहे. आणि तुम्ही सगळ्यात पहिले जर तुम्हाला यल्लम्मा मातेची जर तुम्हाला काही कृपा हवी असेल आणि तर ह्यामध्ये स्वतः रेणुका मातेने सांगितलंय की भगवान परशुरामांना सुद्धा रेणुका मातेने आज्ञा केलेली की तू सर्वप्रथम दत्त महाराजांच्या शरण जायचं आहे आणि तिथे जाऊनच तुझा जो काही पुढचा जो आध्यात्मिक अनुसंधानाचा विषय तो तिथून पूर्ण तुला लागू शकतो. पण त्याच पद्धतीने रेणुका मातेची जी काही कृपा आहे ती तुम्हाला शीघ्रगतीने प्राप्त होऊ शकते. तर सर्वप्रथम तुम्ही काय करायला हवं की दत्त महाराजांच्या नामस्मरणामध्ये तुम्ही स्वतःला स्थापित करण्याचा प्रयत्न करा. का की दत्तनामानेच तुम्हाला यल्लम्मा मातेची म्हणजेच वरती यल्लम्मा मातेचं स्थान आहे आणि खालती सत्यम्मा मातेचं कुंड आहे. तर तिथे तुम्हाला कृपादृष्टी होण्याची तुम्हाला एक सुरुवातीची एक अभिव्यक्ती तयार होऊ शकते. मग यासाठी तुम्ही काय करा, घरात पैशांचा त्रास आहे आणि कुलदेवतेचा त्रास आहे, ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही काय करा, आपल्याकडे होणारा आध्यात्मिक उबंटूचं तुम्ही सर्वप्रथम तुम्ही काय करा, नामस्मरण सुरू करा. आध्यात्मिक उबंटूची जी लिंक आहे ती मी तुम्हाला इथे आय बटनमध्ये तुम्हाला देणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला काय होत आहे की आध्यात्मिक उबंटूच्या माध्यमातून तुम्हाला महाराजांची कृपा तुम्हाला शीघ्रगतीने प्राप्त होऊ शकते. त्याचसोबत तुम्ही काय करा की शनिवारी रात्री तुम्ही नवनाथीय पारायण जे सामूहिक आपल्याकडे होतं त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, जेणेकरून सामूहिक बळाचं तुम्हाला सदुपयोग होईल आणि त्यातून महाराजांची कृपा शीघ्रगतीने प्राप्त होईल. ठीक आहे. त्यानंतर मग मी तुम्हाला पुढच्या वेळेला ज्या वेळेला तुमच्याकडे काही आर्थिक स्थिती जर तुमची सुधारायला लागली मग त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढच्या वेळेला सत्यम्मा मातेच्या अनुसंधानातून यल्लम्मा मातेची कशी सेवा करायची याचं मी तुम्हाला त्याच्यामध्ये उपदेश देईन. ठीक आहे. श्री गुरुदेव दत्त. पुढचा प्रश्न आहे स्नेहाजी गुजर यांचा. ते म्हणतात कुलदैवत रिंगणात बसणे ह्यात वंशनाश म्हणजे घराण्यात फक्त मुलीच होणे, मुलगा नाही असे होते काय? नाही, कुलदेवतेच्या रिंगणात बसणं म्हणजे काय की आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी जर ते बघितलं ते पाटीलजींच्या प्रश्नामध्ये त्यांनीच प्रश्न केला होता
की कुलदैवत रिंगणात बसले म्हणजे काय होतं की तुमच्या घरामध्ये, तुमच्या पितरांमध्ये, आता तुमच्या मागच्या प्रारब्धामध्ये, तुमच्या घरामध्ये जे कोणी साधक असतात, जर कुलदेवतेच्या शक्तीचा जर दुरुपयोग केला असेल किंवा घरामध्ये जर काही दुष्कर्म मोठे घडले असतील, घरामध्ये हत्येचं प्रमाण घडलं, महिला वर्गांची हत्या होणं किंवा लहान बालकांची हत्या होणं, ठीक आहे, घरामध्ये नको ते प्रयोग करणं, याच्याने काय होतं की कुलदेवतेचे दरवाजे बंद होतात आणि कुलदेवतेचे दरवाजे बंद होणं, त्याची पुढची जी अवस्था असते ती कुलदेवतेची रिंगणामध्ये बसणं, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये पूर्ण कुळाचा नाश निर्धारित असतो. मग ह्यामध्ये कसं आहे की वंशवास जो आहे, वंशनाश, तोही ह्याच्यामध्ये पूर्णत्वाला येत असतो. तर ह्याच्यामध्ये काही ठिकाणी आम्ही असं बघितलेलं आहे की घरामध्ये पिढीजात घरामध्ये घरातल्या मुलींना, म्हणजे ज्या घरात मुली जन्माला आलेल्या आहेत त्या घरातल्या मुलींचीच लग्न होत नसतात, तर तो सुद्धा शाप कुलदेवतेकडून लागलेला असतो. काही ठिकाणी घरामध्ये मुलींची लग्न होतात पण त्यांचे नवरे पण जास्त काळ जगत नाहीत, ते सुद्धा लवकर मृत्यूला प्राप्त होतात, तो सुद्धा शाप काही ठिकाणी घरामध्ये बघण्यामध्ये आलेला असतो. काही ठिकाणी घरामध्ये मुली जन्माला येतात पण त्या वयामध्ये येण्याच्या आधीच त्या मृत्यूला प्राप्त होतात. म्हणजे काय की हा जो त्रास आहे हा काही ठराविकच घरामध्ये हा आज अस्तित्वाला आहे आणि हा जो त्रास आहे हा कुलदेवतेला अनुसरूनच हा त्रास असतो, ठीक आहे. तर रिंगणात बसवणं वेगळं आणि कुलदेवतेचे दरवाजे बंद होणं हा एक विषय पूर्णपणे वेगळा आहे, ठीक आहे. आणि मुलगा नाही असे होते का, मुलगा सुद्धा न होणं म्हणजे मुली जन्माला येणं आणि मुलींचाही पुढे त्रास होणं हा सुद्धा विषय त्याच्यामध्ये सहभागी होतो, ठीक आहे. श्री गुरुदेव दत्त. तिसरा जो प्रश्न आहे तो आहे मिस्टर राजेंद्रजी गुरव यांचा. ते म्हणतात घरात शनी यंत्र ठेवता येते का. बरं, आता सगळ्यात लक्षात घ्या, मी तुम्हाला काय म्हणतो बारकाईने ऐका. ज्याच्या घरामध्ये साडेसाती आहे त्याने घरामध्ये शनी यंत्र ठेवू नये, सगळ्यात पहिला मुद्दा. पॉइंट नंबर 2, शनी महामृत्युंजय मंत्र ठेवावे. नुसतं शनी यंत्र ठेवू नये, शनी महामृत्युंजय मंत्र ठेवावं. लक्षात घ्या, शनी यंत्र ठेवणार आणि घरात जर साडेसाती असेल तर त्रास होणार तुम्हाला. त्या अर्थी तुम्ही घरामध्ये शनी यंत्र ठेवू नका, ठीक आहे. आणि जर ठेवायची इच्छा असेल तर शनी महामृत्युंजय मंत्र तुम्ही महामृत्युंजय यंत्र तुम्ही घरात देवाला ठेवू शकता, पण त्याचा नित्यनेमाने तुम्हाला लघुमृत्युंजयचा जाप त्याच्यावरती तुम्ही केला पाहिजे, ठीक आहे. ओम हम झुम 6चा जप तुम्ही केला पाहिजे त्याच्यावरती नित्यनेमाने. त्याचं नियम थोडे कडक आहे, त्याचं तुम्हाला पालन केलं पाहिजे, ठीक आहे. धन्यवाद. पॉईंट नंबर 3 मध्ये मिस्टर हर्षद वैद्य आहेत. त्यांचा असा प्रश्न आहे की नमस्कार सर, मी बोरिवली मुंबईहून बोलतोय. आमचे कुलदैवत काळ भैरव आणि भैरी भवानी आहे. आमचं गाव चिपळूण आहे. तुम्ही पत्रिका बघता का. तुम्ही माहिती पुरवली. जो काळ भैरव मंदिर, ज्या काळ भैरव मंदिराची, ते मंदिर एक्झॅक्ट कुठे आहे, ठाणेमध्ये की कुठे आहे, प्लीज सांगा त्याचा पूर्ण पत्ता. बरं, सगळ्यात पहिले मुद्दा असा आहे की तुमचं कुलदैवत काळ भैरव आहे आणि काळ भैरवाची कृपा जर तुम्हाला पूर्णत्वाने हवी असेल तर तुम्ही दत्तप्रबोधिनीच्या माध्यमातून होणाऱ्या सामूहिक नामस्मरणात काळ भैरवाच्या आणि महाराजांच्या आध्यात्मिक उबंटूमध्ये तुम्ही सहभागी व्हा. त्याच्यामध्ये दर 3 तासांनी सामूहिक नामस्मरण होतं. 80 ते 85 साधक एकत्र असतात, त्यात तुम्ही सहभागी व्हायचं आहे. त्याची जी लिंक आहे तुम्हाला इथे मी आय बटनमध्ये देतो, तिकडून तुम्ही ती नक्की तपासून घ्या. पॉईंट नंबर 2 मध्ये तुम्ही पत्रिका बघता का. मी पत्रिका बघत नाही. पत्रिकेच्या पलीकडचं जे विश्व असतं त्यातूनच तुमचे जे काही कर्मप्रारब्ध योग्य ते जुळून येतात. तर त्या अर्थी तुम्ही सुद्धा पत्रिकेच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमची मानसिकता सद्गुरू चरणी एकनिष्ठ केली पाहिजे. कृपया करून ह्याच्यावरती भर द्या, ठीक आहे. तुम्ही माहिती जी पुरवली तर काळ भैरव मंदिराची, ते काळ भैरव मंदिर कोपिनेश्वरला आहे. तुम्ही जेव्हा ठाणे रेल्वे स्टेशनला येता तर तिथून तुम्हाला तळापाळीला यायचं आहे. तळापाळीच्या एक्झॅक्टली अपोजिट कोपिनेश्वर मंदिर आहे. भाजी मार्केटमधून आला तिथेही रस्ता आहे, तिथूनही कोपिनेश्वर मंदिराचा मुख्य दरवाजा आहे. मुख्य दरवाजातून तुम्ही आज जेव्हा प्रवेश करता तर मोठा नंदी तुम्हाला समोर दिसेल. नंदीच्या समोरच तुम्हाला महादेवाचं मंदिर दिसणार आहे. तिथून जर उजव्या हाताने जर तुम्ही सरळ गेला तर तिकडे एकदम उजव्या हाताला दक्षिणेश्वर अर्थात दक्षिणामूर्ती हनुमानाची तिथे समोरच तुम्हाला प्रतिमा मिळणार आहे, ठीक आहे. आणि त्याच्या समोरच तुम्हाला काळ भैरवाचं मंदिर मिळणार आहे कालिके मातेच्या बाजूला. आणि तुमच्या काळ भैरव मंदिराच्या समोर तुम्ही उभं राहाल तर त्याच्याच पाठीमागे दत्त महाराजांचं तुम्हाला स्थान मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अवश्य एकदा कोपिनेश्वर मंदिरात जाऊन काळ भैरवनाथाची कृपा प्राप्त करा. खूप जागृत देवस्थान आहे आणि हाकेला धावून येणारं दैवत आहे. तर कृपा करून तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी एकदा तरी तुम्ही काळ भैरव दर्शन नक्की घ्या. श्री गुरुदेव दत्त.
पॉईंट नंबर नेक्स्ट, ठीक आहे. 4, माझ्या मिस्टर संतोष नरसाळेजी आहेत. माझ्या घरात कुलदैवत माझ्या हाकेला उभं राहत नाही, त्यासाठी काय तोडगा आहे का? कारण माझ्या घरात खूप भांडणे होतात, मुली ऐकत नाहीत, मला कशात यश येत नाही, काही ना काही त्रास होतच असतो. ऐका, तुमच्या हाकेला कुलदैवत धावून येत नाही हा विषय तर खूप पुढचा राहिला. सगळ्यात पहिले काय करा की तुमच्या घरात जर काही निगेटिव्हिटी आहे तरी तुम्ही त्याचं व्यवस्थित तुम्ही त्याचं निदान केलं पाहिजे. घरामध्ये तुमच्या वास्तूला नसून काही त्रास आहे, तुम्ही सगळ्यात पहिले तो तपासा. पॉईंट नंबर 2, तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी येत आहे त्याच्यासाठी तुम्ही काही उपाय केले पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे कुलदैवत नक्की बंधनामध्ये आहे की कुलदेवतेचा काही कोप आहे घरामध्ये, तर हे सुद्धा तुम्ही तपासलं पाहिजे. याच्यानंतरच तुम्हाला कळणार की कुलदैवत तुमच्या हाकेला उभं राहतं की नाही हात. तशी तुमच्या हाकमध्ये सुद्धा तुमची तेवढी पॉवर हवी, तेवढी ताकद हवी आणि तुमच्या हाकेला ताकद यावी यासाठी तुम्ही काय करा की आध्यात्मिक उबंटू नावाचं सामूहिक नामस्मरण आहे, त्याच्यामध्ये काळ भैरवाई नमः आणि श्री स्वामी समर्थाचं सामूहिक जप होतो. हे जप तुम्ही सगळ्या कुटुंबाने तुम्ही सुरू करायला पाहिजे. त्याच्यासोबतच तुम्ही शिवलीलामृताचा पाठ सुरू करा, जेणेकरून कुलदेवतेपर्यंत तुमची हाक पोचायला मदत होईल, ठीक आहे. आणि ह्याच्यासोबतच काय करायला हवं की तुमच्या घरात जर काही वास्तूचा त्रास आहे तर तुम्ही वास्तुतारा करा. वास्तुतारा नाही करता आला हरकत नाहीये, तिथे आय बटनमध्ये मी काळ्या उडीदाचा प्रयोग दिलेला आहे सामूहिक नामस्मरणाचा, तो तुम्ही करू शकता, ठीक आहे. अजून जर हे सोपा उपाय 3 दिवसीय तीर्थाचा मी उपाय दिलेला आहे, त्याची सुद्धा माहिती तुम्हाला मिळणार आहे या आय बटनमध्ये. तुम्ही ती सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्या पद्धतीने त्याची क्रिया प्राप्त करून तुम्ही तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तुम्ही बाहेर काढू शकता, ठीक आहे. श्री गुरुदेव दत्त. नेक्स्ट आहेत मिस्टर संजीवजी, ओके, पराते. बर, आमची कुलदेवता आमच्या पूर्वजांपासून आम्हाला माहीत झालेली नाही, वंशावळी ठेवतो त्या भटाने सांगितल्याप्रमाणे आम्ही तुळजाभवानीची पूजा व नवरात्र सुरू केले, पण काहीच चांगले लक्षण दिसून येत नाही किंवा चांगले लक्षण घडत नाही. आमचे कुळ तुम्ही सांगितल्याप्रमाणे रिंगणात बसवले असावे असे वाटते, काही उपाय सांगा. ऐका, सगळ्यात पहिले मुद्दा असा आहे की तुम्हाला तुमचं कुलदैवत माहीत नाही आहे, ठीक आहे. तर तुम्ही काय करायला हवं की तुम्ही सगळ्यात पहिले तुम्ही काळ भैरव नामस्मरणात तुम्ही स्वतःला स्थापित करा. कारण सगळे कुलदैवत जितके आहेत ते सगळी काळ भैरव आणि जोगेश्वरीची रूपं आहेत. त्या अर्थी काळ भैरव नामस्मरणात जर तुम्ही राहाल तर काय होतंय की तुमच्या कुलदेवतेची सेवा तुमच्या हातून घडेल आणि सूक्ष्म देहाने त्यांची जी काही सेवा आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 मध्ये नवरात्र सुरू केले, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही शाकंभरी नवरात्र करताय, शारदीय नवरात्र करताय, आनंदाची गोष्ट आहे. गुप्त नवरात्र करताय, तेही चांगली गोष्ट आहे. पण नवरात्रीमध्ये तुम्ही काय करायला हवं, तुम्ही काळ भैरवाचीच तुम्ही सेवा सुरू करावी असं माझं तुम्हाला प्रामाणिक मत आहे. कारण की माझ्याकडे जी लोक आहेत कुलदेवतेने जे काही समजा पोपला आहे किंवा काही हरवलेले आहे त्यांना मी नेहमीच काळ भैरव सरकारासमोरच मी त्यांना सांगतो की तुम्ही इथेच येऊन तुम्ही उभं राहा, जेणेकरून काय होतंय की तुमचा जो आवाज आहे, तुमची जी सेवा आहे ती तुमच्या कुलदेवतेपर्यंत पोहोचेल. तर तुम्ही काय करा की उबंटूच्या माध्यमातून तुम्ही काळ भैरवाची सेवा सुरू करा. ह्याच्यासोबतच तुम्हाला सद्गुरू कृपेला अनुसरून श्री स्वामी समर्थही नामस्मरण करायचं आहे, तेही तुम्ही सुरू करायला पाहिजे, ठीक आहे. ह्याच्यानंतर पुढची जी कमेंट आहे ती आहे मिस्टर रामचंद्र जी जोशी यांची, ठीक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे कुलदेवता माहीत नसेल तर तिचा शोध कसा घेतला पाहिजे. आता हा एक विषय खूप इंटरेस्टिंग आहे. कुलदेवता माहीत नसेल तर तिचा शोध कसा घेतला पाहिजे. तर मी काय करणार आहे आता ह्याच्यामध्ये, तुमच्या सगळ्यांची जर अनुमती असेल तर मी माझ्याकडे जे काही आतापर्यंत लोकांनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्यांची जी आडनावं आहेत त्यांच्या आडनाव आणि त्यांच्या आडनावावरून मी त्यांना त्यांचं कुलदैवत सांगू शकतो. जर तुम्हा सगळ्यांना जर त्याच्यामध्ये जर काही इंटरेस्ट असेल तर कृपया करून कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगा. मग आडनावाला अनुसरून मी जर कुलदैवत तुम्हाला ती सांगणार, जेणेकरून त्यात तुमचं गोत्र सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो आणि तुमचं कुलदेवतेचं स्थान सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये यथाशक्ती मी सांगू शकतो. मी तुम्हाला कमिटमेंट नाही करत आहे, पण मी कुलदैवत सांगू शकतो, पण मूळ स्थान नाही सांगू शकणार आहे.
त्यासाठी तुम्ही मला माफ करावं, पण मी तुम्हाला गोत्र सांगू शकतो आणि कुलदैवत सांगू शकतो. तर कुलदेवता माहीत नसेल तर तिचा शोध कसा घेतला पाहिजे याच्यामध्ये दुसरा पण एक ऑप्शन आहे की जर तुम्ही दत्तनामस्मरणात जर तुम्ही राहाल आणि जर महाराजांनी जर तुम्हाला जर अनुग्रह दिला तर महाराजांनी दिला किंवा टेंबेश्वर जसं आपल्याकडे साधकांना अनुग्रह होतो तसं मी ऑलरेडी आपल्या फेसबुकच्या दत्तप्रबोधिनी पेजच्या टाइमलाईनवरती मी टाकलेलं आहे. साधकांना जो अनुभव होतो त्या माध्यमातून काय होतं की कुलदैवत तुमच्यापर्यंत धावत येतं. ठीक आहे, म्हणजे काय की गुळाची ढेप ठेवल्यानंतर जसे मुंगळे जमतात तसं तुमच्यापर्यंत तुमचे कुलदैवत धावत येतात. मग त्या पद्धतीने जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये साधना कर्माचा जर काही विनियोग हवा असेल तर त्यासाठी मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. त्यासाठी तुम्ही प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा. तुमचं कुलदैवत तुमच्यापर्यंत येणार त्याच्यात काही दुमत नाही, पण तुमची जी काही सेवा असेल ती सदैव ती निरंतर ती दत्तचरणीच राहणार ही यासाठी सुद्धा तुम्ही कटिबद्ध राहिलं पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे कुलदैवत संपूर्ण शंकरनिर्सर परिसंवाद भाग 2 तुम्हाला आवडला मी अशी आशा करतो. आणि जर हा जो व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर कृपा करून लाईक करा आणि ह्या व्हिडिओच्या अनुषंगाने जर कोणाला काही प्रश्न असेल तर कृपा करून त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये टाका. तुमचं मतही व्यक्त करा. चॅनल आपलं सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमच्या स्वकीयांना ज्यांना कुलदेवतेला अनुसरून जो काही त्रास होत असेल कोपणं किंवा हरवणं किंवा सहायला उभं न राहणं त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पोचवा. श्री गुरुदेव दत्त.